शिंदेच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा. बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले भविष्यात काही होऊ शकतं. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुका कार्यालयात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचं चित्र दिसतं आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकांसाठी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत होते, तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना मनसेच्या या युतीवरून जोरदार चर्चा रंगली आहे. आता कल्याण डोंबिवलीतील या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकल परिस्थिती काय आहे हे मला माहीत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोक असतात, ते आघाड्या युत्या करत असतात. निशाणीमध्ये चर्चा वाटाघाटी होतात. माजी आमदार राजू पाटील आमचे नेते आहेत, त्यांनी इंटरनल ॲडजस्टमेंट केली असावी, आज सगळीकडे असंच चित्र दिसत असतं, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी मनसे शिवसेना युतीला एक प्रकारे खो दिला आहे. वाजपेयी पंतप्रधान झाले होते तेव्हा 100% नारा त्यांनी दिला होता. अशात अनेक पक्ष नारा देतात. आता तिकडे स्थानिक ठिकाणी काही बिनसले असेल तर माहीत नाही. कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेचं बिनसलं असावं, त्यामुळे तडजोडी झाल्या असाव्यात. काहीतरी घडलं असेल, त्यामुळे हे होत असेल. काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात तेव्हा काही बोलायच्या नसतात, असंही नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे. मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो की आज अचानक तुम्ही माझ्या घरी आल्यामुळे तुमचा पाहुणचार करता आला नाही, परंतु धन्यवाद तुम्हाला देतो मी. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की कल्याण डोंबिवलीला शिंदे सेनेच्या लोकांना लोकल परिस्थिती तिथली काय आहे ती मला माहिती नाही. स्थानिक परिस्थिती काय आहे ती, आणि स्थानिक संस्थांमध्ये जर आपण आतापर्यंत जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या ठिकाणची जी स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात. किंबहुना निशाणी जी असते त्या निशाणीमध्ये पण त्यांच्या आपसामध्ये तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, चर्चा होते आणि मग काहीतरी निर्णय त्याचा होत असतो. तसाच स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची. स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारच्या काही नवीन घटना नाही, सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं. त्यामुळे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच. अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. परंतु आश्चर्यकारक परिस्थिती अशी आहे की तिथे युती म्हणून लढलेली शिवसेना आणि भाजप यांना बहुमताच्या बराच पुढे आकडा त्यांनी गाठलेला आहे. असं असताना मनसेची मदत घेतली जाते, त्यामुळे असा त्यातून एक निष्कर्ष काढला जातोय की तिथे शिंदे हे एक हाती त्यांची सत्ता किंवा त्यांचा महापौर बसवण्यासाठी मनसेची मदत घेत आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मला आजही आठवतोय की ज्यावेळेला सन्माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले होते त्यावेळेला तुम्हाला आठवते, आता वाजपेयी साहेब पण नाहीत आणि सन्माननीय महाजन साहेब पण नाहीत, त्यावेळेला त्यांनी नारा दिला होता 100% इंडिया शायनिंग वगैरे नारे तुम्हाला माहिती आहे. तर प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वतःचं काही ना काही वाढवायला बघत असतो. तसं कदाचित असेल, पण आता त्यांचं जर काही बिनसतं असं तर आम्हाला कल्पना नाही. परंतु युती आघाडीमध्ये असं कधी कधी बिनसलं जातं. जसं पुण्यामध्ये बिनसले, पिंपरी चिंचवडला बिनसले, बऱ्याच ठिकाणी बिनसले, चंद्रपूरला बिनसले, अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी बिनसलेल्या सापडतात. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात. आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी. त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.